जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ट्रिक्स यामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, संसदेचा इतिहास या पुस्तकावरील सुभाष कश्यप यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा ऑडिओ मी इथे बनवण्याचा प्रयत्न केला आहे, जे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडेल. चला तर मग वेळ न वाया घालवता सुरू करूया. प्राचीन भारतातील प्रातिनिधिक निकाय 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय गणराज्याचे संविधान अंमलात आले. त्या दिवशी आपल्या प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडात पहिल्यांदा भारताने आधुनिक संस्थात्मक चौकट असलेल्या संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. परंतु खरे पाहता लोकशाहीचे आणि प्रातिनिधिक संस्थांचे भारताला काही एवढे अप्रूप नव्हते. अगदी प्राचीन म्हणजे वैदिक काळातही विचारविमर्श करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सभा किंवा लोकशाही पद्धतीने स्वयंशासन करणाऱ्या संस्था अस्तित्वात होत्या. ऋग्वेदामध्ये सभा आणि समिती यांचा उल्लेख येतो. आधुनिक संसदेची बीजे या सभांमध्ये आणि समित्यांमध्ये आढळतात. दर्जा आणि कार्य यावरून सभा आणि समित्या वेगळ्या समजल्या जात. समिती ही एक सर्वसाधारण लोकप्रतिनिधींची सभा असायची, एकदम आजच्या लोकसभेसारखीच. सभा ही निवडक अशा ज्येष्ठ व्यक्तींची छोटी सभा असायची. हिची तुलना आजच्या विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाशी करता येईल. वैदिक संहितेतील काही उल्लेखांवरून असे अनुमान काढता येते की राज्याच्या कारभाराशी या दोन निकायांचा घनिष्ठ संबंध असे. त्यांना पुरेसे अधिकार आणि प्रतिष्ठा असे आणि जनमानसावर त्यांचा प्रभावही असे. मुक्त चर्चा आणि बहुमतानुसार निर्णय ह्या गोष्टी आजच्या संसदीय लोकशाहीची वैशिष्ट्ये आहेत. या दोन्ही गोष्टी त्यावेळीही होत्या. बहुमताचा निर्णय हा अंतिम असावयाचा, त्याविरुद्ध जाणे किंवा तो डावलणे ही अशक्य कोटीतील गोष्ट असे. कारण जेव्हा सभेत अनेक जण एकमुखाने एखादा निर्णय घेतात तेव्हा त्याचे पालन सर्वांनी केलेच पाहिजे. शासन व्यवहार हा एकट्या व्यक्तीच्या मर्जीवर नसावा, तर राजाने सभासदांच्या सल्ल्याचा मान राखून राज्य शकट हाकावा. हे एक प्राचीन राजनीतीचे पायाभूत तत्व होते. वैदिक राजनीतीमध्ये धर्माला सार्वभौम स्थान होते. हा धर्म म्हणजे आजच्याप्रमाणे सांप्रदायिक धर्म नव्हता, तर कायद्याचे राज्य अशी जी आजची संकल्पना आहे त्या संकल्पनेशी जुळणारा नीती व सदाचारयुक्त जीवन व्यवहार असा या धर्माचा अर्थ होतो. या धर्माचे राजाने रक्षण करणे आणि लोक धर्मानुसार वागतात किंवा नाही हे पाहणे हे राज्याचे कर्तव्य मानले जात होते. लोकेच्छा, रूढी, आचार व धर्माज्ञा यांच्या प्रभावामुळे राज्याचे अधिकार मर्यादित असत. राजाला राजघटनेशी आणि या धर्माशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागत असे. राज्याचा एक विश्वस्त या दृष्टीने त्याच्याकडे पाहिले जात असे. राज्यातील लोकांचे भौतिक व नैतिक कल्याण साधणे हे त्याचे कर्तव्य मानले जात असे. प्राचीन भारतीय राज्यव्यवस्था ही प्रामुख्याने राजकेंद्री होती, हे नाकारण्यात अर्थ नाही. पण तरीही लोकांनी राज्याची निवड केल्याची उदाहरणेही अनेक आहेत. काही लोकशाही संस्थात्मक परंपरा आणि प्रजा राजप्रधान पद्धतीतही अंतर्निविष्ट अशाच होत्या. वैदिक कालखंडानंतरही भारतात अनेक गणराज्ये होती. याबद्दलचे उल्लेख ऐतरेय ब्राह्मण, पाणिनीची अष्टाध्यायी, कौटिल्याचे अर्थशास्त्र, महाभारत, अशोकाचे शिलालेख, समकालीन ग्रीक इतिहास ग्रंथ, जैन व बौद्ध वाङ्मय आणि मनुस्मृती यात आढळतात. या राज्यसंघामध्ये आणि गणराज्यामध्ये सार्वभौम सत्ता ही सभांमध्ये निहित असे. ह्या सभा शासनाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचीच निवड करीत असत, असे नाही तर सेनापतीची निवड करीत असत. ह्याच सभा परराष्ट्र संबंधही पाहत आणि संविधी विग्रहाचे म्हणजे शुद्ध व शांततेचे धोरणही ठरवीत. या लोकनियुक्त सभेचे कार्यकारी शासनांगावर पूर्ण नियंत्रण असे. प्राचीन गणराज्यातील या सभांच्या कार्यपद्धतीचे मनोरंजक तपशीलवार वर्णन पाली वाङ्मयात आढळून येते. काही विद्वानांच्या मते या कार्यपद्धतीच्या मुळाशी अत्यंत प्रगत अशा घटनावादाची व विधिनिष्ठेची आधारभूत तत्त्वे आढळून येतात. उदाहरणार्थ, ह्या सभांमध्ये
आजच्या सभापतीसारखाच एक विनयधर असे, जो अध्यायाचे काम पाही. आजच्या प्रतोदाप्रमाणेच गणपूरक असे, तोही निर्णय वा ठराव, गणपूर्ती, मताधिक्य अशासारख्या संकल्पनांशी परिचित असे. सभेतील चर्चा सदाचार आणि औचित्याला धरून असायची. तीत मोकळेपणा असायचा. मतदान हे शलाका पद्धतीने होत असे. निरनिराळ्या रंगाच्या काष्ठशलाका निरनिराळ्या मतांच्या निदर्शक असायच्या. ह्या सभेतूनच निवडल्या गेलेल्या सदस्यांची एक विशेष समिती असायची. गंभीर स्वरूपाच्या व क्लिष्ट समस्या या विशेष समितीकडे पाठविण्यात येत असत. लोकशाहीची मुळे सर्वदूर पसरली होती. विविध जनपदांमध्ये, पौरसभांमध्ये, ग्रामसभांमध्ये लोकशाहीची ही तृण मुळे दिसून येत. ह्या साऱ्या सभा स्थानिक पुढाकाराने आपापला कारभार स्वतंत्रपणे पाहत असत. ग्रामसंघाचा उल्लेख अर्थशास्त्र, महाभारत आणि मनुस्मृती या ग्रंथात येतो. ग्रामसभा, ग्रामसंघ आणि पंचायती यांसारखे लोकांनी निवडून दिलेले निकाय भारतीय राज्यव्यवस्थेचे एक सर्वसाधारण अंग मानले जात असे. सभा, समित्या यांसारख्या लोकशाही संस्था आणि गणराज्ये काळाच्या ओघात पुढे नष्ट झालीत. परंतु ग्रामसंघ, ग्रामसभा आणि पंचायती ह्या संस्था ग्रामपातळीवर टिकून राहिल्या. कित्येक हिंदू आणि मुस्लिम राजघराणी उदयास आली व नष्ट झाली, परंतु ग्रामपातळीवरील ह्या संस्था ब्रिटिश काळापर्यंत व त्यानंतरही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तग धरून राहिल्या. आधुनिक संसदीय संस्थांचा आरंभकाल. गेल्या 2 शतकांमधील ब्रिटिशांच्या संपर्कामुळे आधुनिक अर्थाची संसदीय राज्यप्रणाली आणि अन्य वैधानिक संस्था येथे उदयास आल्या व विकास पावल्या. परंतु याचा अर्थ असा नाही की ह्या ब्रिटिश संस्थांची रोपे इंग्लंडातून आणून येथे रोवण्यात आली. भारतीय संसद आणि संसदीय संस्थांची बीजे येथील मातीतच रुजविण्यात आली व ती सलगपणे येथे वाढली. आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यांना विदेशी राज्यकर्त्याशी बरेच झगडावे लागले आणि मुक्त लोकशाही संस्थांची उभारणी करावी लागली. वारंवार कराव्या लागणाऱ्या घटनात्मक सुधारणांना ब्रिटिश राज्यकर्त्यांनी कटकट करीत का होईना थांबत हळूहळू संमती दिली. चार्टर ॲक्ट 1833. केंद्रीय कायदेमंडळ अगदी क्षीणपणे सुरू झाल्याचे आपल्याला 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये आढळून येते. भारतीय प्रशासनात काही महत्त्वाचे बदल या ॲक्टद्वारे करण्यात आले आणि येथील सरकारला काही वैधानिक अधिकारही देण्यात आले. भारतातील ब्रिटिश अंमलाखाली असलेल्या प्रदेशासाठी एक लेजिस्लेटिव्ह काउन्सिलही स्थापन करण्यात आले. आतापर्यंतच्या गव्हर्नर जनरलच्या शासनाला प्रथमच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असे नामाभिधान प्राप्त झाले. या ॲक्टद्वारेच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलच्या कायदेविषयक बैठकी ह्या प्रशासनविषयक बैठकीपासून वेगळ्या व विशेष समजण्यात येऊ लागल्या. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची प्रशासकीय व वैधानिक कार्ये या ॲक्टद्वारे वेगळी केल्यामुळे 4थ्या वेगळ्या कायदेविषयक सदस्यांची आवश्यकता भासू लागली आणि त्या पदावर ख्यातनाम कायदेतज्ञ अशा लॉर्ड मेकॅलेची नेमणूक करण्यात आली. अशा रीतीने एक्झिक्युटिव्ह काउन्सिलपेक्षा वेगळे असलेल्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची बीजे ह्या 1833च्या ॲक्टमध्ये आढळून येतात. प्रत्यक्षात लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असा उल्लेख फार पुढे करण्यात आला. चार्टर ॲक्ट 1853 हा शेवटचा चार्टर ॲक्ट होता. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये महत्त्वाचे बदल या ॲक्टद्वारे करण्यात आले. काउन्सिलमधील 4थ्या म्हणजे कायदाविषयक सदस्याला अन्य सदस्याप्रमाणेच एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या बैठकीत बसण्याचा व मतदान करण्याचा अधिकार या चार्टर ॲक्टद्वारे देण्यात आला. त्याचबरोबर कायदेविषयक प्रयोजनांसाठी आणखी 6 विशेष सदस्य घेऊन हे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वाढविण्यात आले. या सदस्यांना लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर्स असे संबोधण्यात त्याचबरोबर कायदेविषयक प्रयोजनांसाठी आणखी 6 विशेष सदस्य घेऊन हे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वाढविण्यात आले. या सदस्यांना लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर्स असे संबोधण्यात येत असे. अशा रीतीने गव्हर्नर जनरल आणि सैन्याचा कमांडर इन चीफ यांच्यासह हे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल 1853च्या ॲक्टद्वारे एकूण 12 सदस्यांचे झाले. या काउन्सिलमध्ये कायद्याविषयीची
चर्चा लेखी स्वरूपात होत नसे, ती तोंडीच होत असे. कायद्याची बिले ही एखाद्या सदस्याकडे न पाठवता निवड समितीकडे पाठवणे सुरू झाले. कायदेविषयक कामकाज पूर्वी गुप्तपणे होत असे, ते आता उघडपणे केले जाई आणि कामकाजाची वृत्ते अधिकृतपणे प्रसिद्ध होऊ लागली. अशा रीतीने शासनाच्या कार्यकारी अंगापेक्षा कायदेविषयक अंग हे वेगळे समजले जाऊ लागले. ह्या नव्या काउन्सिलने आपले काम केवळ कायदे करण्यापुरतेच मानले नाही, तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिपोर्ट 1918 मध्ये म्हटल्याप्रमाणे पार्लमेंटचा तसा हेतू नसतानाही हे कौन्सिल म्हणजे लोकांच्या घराण्यांची चौकशी करणारे आणि त्यावर उपाय योजणारे एक छोटेसे प्रातिनिधिक मंडळच बनले. त्यानंतर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलासाठी आणि कित्येक इलाके व प्रांत यांच्या स्थानिक शासनासाठी अधिक चांगल्या तरतुदी करणे हा इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861चा उद्देश होता. भारतीय कायदेमंडळाची ही पहिली महत्त्वाची सनद होती आणि या ॲक्टमुळेच भारतीयांना वैधानिक अधिकार देण्याचा प्रारंभ झाला. केंद्रीय आणि प्रांतिक अशा दोन्ही पातळ्यांवर या कायद्याने वैधानिक यंत्रणेत महत्त्वाचे बदल घडवून आणले. गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलची फेररचनाही करण्यात आली. या काउन्सिलची सर्वसाधारण सदस्य संख्या यापुढे 4 ऐवजी 5 अशी करण्यात आली. वैधानिक कार्यप्रयोजनासाठी गव्हर्नर जनरलला आता आपल्या काउन्सिलवर किमान 6 व कमाल 12 इतके जादा सदस्य नामित करण्याचे अधिकार देण्यात आले. यापैकी निम्मे सदस्य हे अशासकीय सदस्य म्हणून असत. ह्या विस्तारित काउन्सिलवर भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून नामित करणे कायद्याने बंधनकारक नसले तरी भारतीयांनाच नामित करण्यात येईल असे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आश्वासन देण्यात आले होते. असे आश्वासन देण्यात आले असले तरी आणि वैधानिक उपयोजनाबाबत कायदे करण्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही कामकाज करण्यास स्पष्ट प्रतिबंध असतानाही व अशा वास्तवाव्यतिरिक्त अन्य कोणताही प्रस्ताव स्वीकारू नये असे बंधन असूनही हे काउन्सिल म्हणजे खऱ्या अर्थाने जबाबदार असे प्रातिनिधिक कायदेमंडळ होते असे म्हणता येणार नाही. केवळ कार्यकारी शासनाला कायदे करण्यासंबंधी सल्ला आणि सहाय्य देणारी एक समिती असेच तिचे स्वरूप होते. तातडीच्या कायद्यांच्या मसुद्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही विषयावर हे मंडळ विचारविमर्श करीत नसे. लोकांच्या घराण्यांची चौकशी करण्याचे वा शासनाकडून माहिती मागविण्याचे किंवा कार्यकारी शासनाचे कामकाज तपासण्याचे अधिकार या काउन्सिलला नसल्यामुळे त्याला एखाद्या जबाबदार लोकसंस्थेचे रूप अल्पांशानेही आलेले नव्हते. असे असले तरी घटनात्मक विकासाच्या दृष्टीने 1861चा हा ॲक्ट हे एक पुढे टाकलेले महत्त्वाचे पाऊल होते. भारतात ब्रिटिशांची राजवट सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच कायदेविषयक मंडळावर अशासकीय प्रतिनिधी घेण्याचे महत्त्वाचे तत्त्व या कायद्यात स्वीकारण्यात आले. यानंतर योग्य विचारविमर्शानंतरच कायदे करण्यात येऊ लागले आणि ते बदलावयाचे झाल्यास विचारविमर्शाच्या ह्या जाहीर प्रक्रियेचा अवलंब करणे आवश्यक होते. अशा रीतीने कार्यकारी शासनाचेच हवे ते कायदे करण्याचे दिवस आता संपले होते आणि कायदे करणे हे केवळ कार्यकारी शासनाचेच काम आहे असे मानण्याची आवश्यकता राहिली नव्हती. आता राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली. काँग्रेसच्या स्थापनेबरोबरच ब्रिटिश साम्राज्यशाहीची भारतावरील पकड ढिली होण्याची आणि भारतात एक जबाबदार शासन हळूहळू विकसित होण्याची प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीपासूनच देशात प्रातिनिधिक संस्था अस्तित्वात आणणे हा काँग्रेसने आपला एक महत्त्वाचा कार्यक्रम मानला. कौन्सिलात सुधारणा घडवून आणल्यास अन्य सुधारणा आपोआप मूळ धरतील असे काँग्रेसला वाटले. काँग्रेसच्या मुंबईतील 5व्या अधिवेशनात 1889च्या विषयावर बोलताना सुरेंद्रनाथ बॅनर्जी म्हणाले होते, हे जर साधता आले तर आपल्याला इतर सर्व काही मिळेल. यावरच देशाचे आणि आपल्या प्रशासन पद्धतीचे भवितव्य अवलंबून आहे. त्यानंतर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892. प्रातिनिधिक संस्थांच्या भारतीयांच्या मागणीला 1892च्या ह्या कायद्यामुळे अंशतः का होईना प्रतिसाद मिळाला. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये भारतीयांना खरेखुरे प्रतिनिधित्व देण्यात आले. 1892चा ॲक्ट ब्रिटिश पार्लमेंटने संमत केला. काँग्रेसच्या दृष्टीने हा एक मोठाच विजय होता, कारण याद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच विस्तारित काउन्सिलमध्ये प्रातिनिधिक घटकाच्या आवश्यकतेला स्वीकृती दर्शवली.
राजकीय मताधिकाराच्या समान उद्दिष्टांसाठी आपण भारतीय जनतेला एकत्र आणू शकल्याचे समाधान काँग्रेसला मिळाले. इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861च्या अनुसार असलेल्या कौन्सिलची 1892च्या ॲक्टद्वारे फेररचना करण्यात आली. आता पूर्वीच्या किमान 6 व कमाल 12 ह्या सदस्य संख्येऐवजी किमान 10 व कमाल 16 इतकी सदस्य संख्या करून गव्हर्नर जनरलच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचा विस्तार करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रांतिक कायदे मंडळातील अतिरिक्त सदस्यांची संख्याही वाढविण्यात आली. काही विशिष्ट वर्गाचे वा गटांचे हितसंबंध जोपासणाऱ्या प्रातिनिधिक मान्यताप्राप्त निकायांनी वा संस्थांनी शिफारस केलेल्या काही व्यक्ती गैरसरकारी सदस्यामध्ये असाव्यात असा नियम या कायद्यात करण्यात आला. गव्हर्नर जनरलच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये 5 अतिरिक्त सदस्यांची भर पडली. 4 प्रांतिक कौन्सिलातील अशासकीय सदस्यांनी प्रत्येकी 1 असे नामित केलेले 4 आणि कलकत्ता चेंबर ऑफ कॉमर्सने नामित केलेला 1 असे हे 5 अतिरिक्त सदस्य असत. निवडणूक हा शब्द या कायद्यात जाणीवपूर्वक टाळला असला तरी प्रांतिक कौन्सिलातील सदस्य अप्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्त्वांचा अवलंब करूनच केंद्रीय कौन्सिलकडे पाठवावयाच्या आपल्या अतिरिक्त प्रतिनिधींना नामित करीत असत. लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमधील सदस्यांना प्रश्न विचारण्याचा विशेषाधिकार असे, म्हणजे महत्त्वाच्या बाबींबद्दल सरकारी सदस्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती ते मिळवू शकत. हा अधिकार खरे तर कोणत्याही विधानमंडळाचा मूलभूत अधिकार आहे. त्यावेळी ह्या अधिकाराचा वापर फार जपून क्वचितच करण्यात येई. परंतु हा अधिकार मान्य होणे हे पार्लमेंटरी पद्धतीतील प्रागतिक असे पुढचे पाऊल होते. सुरुवातीच्या काळात सरकारी सदस्यही ह्या अधिकाराचा वापर करत आणि आपल्याला हे वाचताना नवल वाटेल की एक सरकारी सदस्य अधिकारी दुसऱ्याला प्रश्न विचारून माहिती काढत असे. 1892च्या कायद्याने 1861च्या कायद्यामध्ये निश्चितच बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या. एक म्हणजे त्याने लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये प्रातिनिधिक घटक निर्माण केला. दुसरे म्हणजे या कायद्याने कौन्सिलच्या कार्यपद्धतीवरील बरेच निर्बंध ठराविक मर्यादेपर्यंत शिथिल केले. निवडून दिलेल्या सदस्यांमुळे या कौन्सिलच्या वाटचालीतील एक वेगळेच पर्व सुरू झाले. लोकमताची अभिव्यक्ती अधिक खुलेपणाने आणि चर्चा अधिक विचारपरिपूर्ण व चिकित्सकपणे होऊ लागली. इंडियन कौन्सिल ॲक्ट 1909 देशाच्या कारभारात अधिकाधिक व परिणामकारक प्रतिनिधित्व मिळावे म्हणून काँग्रेसने आपली मोहीम जोमाने सुरूच ठेवली. याचा परिणाम म्हणून 1908च्या मोर्लेमिंटो सुधारणांचा प्रस्ताव पुढे आला. 1909च्या इंडियन कौन्सिल ॲक्टद्वारे मोर्लेमिंटो घटनात्मक सुधारणा अंमलात आल्या. या कायद्याखाली काही पूरक विशेष नियमही करण्यात आले. या दोहोंमुळे भारतीय कायदे मंडळाच्या रचनेमध्ये आणि कार्यपद्धतीमध्ये बरेच महत्त्वाचे बदल घडून आले. इंडियन लेजिस्लेटिव्ह कौन्सिलची कमाल सदस्य संख्या ही 16 वरून 60 पर्यंत वाढवण्यात आली. यात कार्यकारी सदस्यांचा अंतर्भाव नाही. ते पदसिद्ध सदस्य असत आणि इलाख्यामधील व प्रांतातील लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमधील सदस्यांच्या दुप्पट करण्यात आले. लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये निवडून आलेले व नामित केले गेलेले असे दोन्ही प्रकारचे सभासद असावेत, हे या कायद्याने ठरविण्यात आले. 1909च्या ॲक्टमुळे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलच्या कार्यकक्षेतही बरीच वाढ झाली. आता सदस्य अंदाजपत्रकावरील प्रस्ताव मांडू शकत, लोकहिताच्या कोणत्याही गोष्टीवर चर्चा घडवून आणू शकत असत आणि त्यावर मतदानाची मागणीही करू शकत असत. हे प्रस्ताव कार्यकारी शासनाकडे शिफारसींच्या स्वरूपात पाठविण्यात येत असत, परंतु ते मान्य करणे सरकारवर बंधनकारक नसे. प्रश्न विचारण्याच्या अधिकारात आता पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकारही समाविष्ट करण्यात आला. अर्थात असे पूरक प्रश्न नाकारण्याचा अधिकार अध्यक्षांना असे. 1909च्या सुधारणातील सर्वात मोठा दोष म्हणजे वेगळ्या किंवा जातीय पद्धतीच्या निवडणुकीची तरतूद. विशेष हितसंबंध असलेले गट जसे मुस्लिम, चेंबर ऑफ कॉमर्स, जमीनदार अशांसाठी प्रतिनिधित्वाची आणि राखीव जागांची तरतूद. या कायद्याने सुरू केलेल्या जातीय प्रतिनिधित्वाच्या पद्धतीमुळे भारतातील भावी सार्वजनिक जीवन विषाक्त बनले आणि वेगळेपणाची वृत्ती वाढीस लागली. ब्रिटिशांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचा उद्रेक निष्ठुरपणे दडपला, पण त्या निमित्ताने निर्माण झालेल्या धर्मनिरपेक्ष अशा
भारतीय राष्ट्रीयत्वाला या जातीय प्रतिनिधित्वाच्या सुधारणेमुळे जबरदस्त धक्का बसला आणि फोडा व राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीचा हा एक मोठाच विजय होता. सरदार पळणीकर यांच्या शब्दात सांगायचे म्हणजे द्विराष्ट्रवादाच्या अत्यंत तिरस्करणीय सिद्धांताचा हा प्रथम आविष्कार होता. त्याचीच परिणती पुढे भारताचे विभाजन होण्यास झाली. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919. 1919चा रिफॉर्म्स कायदा व त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमावलीद्वारे भारताच्या घटना पद्धतीत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले. केंद्राच्या ठिकाणी असलेल्या इंडियन लेजिस्लेटिव्ह कौन्सिलऐवजी आता द्विसदनी लेजिस्लेटिव्ह कौन्सिल अस्तित्वात आले. ही दोन सदने म्हणजे कौन्सिल ऑफ स्टेट्स म्हणजेच वरिष्ठ सदन आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे कनिष्ठ सदन. दोन्ही सदनात निवडून येणाऱ्यांचेच आधिक्य होते. कौन्सिल ऑफ स्टेट्समध्ये कमाल सदस्य संख्या 60 होती. हे सदस्य एकतर नामित सदस्य असत वा वैधानिक नियमानुसार निवडून आलेले असत. त्यापैकी सरकारी सदस्यांची संख्या 20पेक्षा कमी नसे. पहिल्या कौन्सिल ऑफ स्टेट्समध्ये 60 सदस्य होते. त्यापैकी 34 निवडून आलेले, 20 नामित सदस्य आणि 6 नामित गैर सरकारी सदस्य. लेजिस्लेटिव्ह असेंब्लीतील सदस्य संख्या कायद्याने 140 इतकी निर्धारित केली गेली होती. 100 निवडून आलेले, 26 नामित सरकारी सदस्य आणि उरलेले नामित पण गैर सरकारी सदस्य. परंतु ही एकूण संख्या वाढविण्याचे व ती मधील सदस्यांशी असलेले प्रमाण कमी जास्त करण्याचे अधिकार त्या कायद्याखाली केलेल्या नियमात नमूद होते. परंतु या नियमातील तरतुदीनुसार 5/7 सदस्य हे निवडून आलेले आणि उरलेल्यापैकी किमान 1/3 हे गैर सरकारी सदस्य म्हणून नामित केलेले असणे आवश्यक होते. 1919च्या कायद्यानुसार पहिली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली 1921मध्ये अस्तित्वात आली. ह्या असेंब्लीमध्ये 145 सदस्य होते. यापैकी 104 निवडून आलेले होते, 26 सरकारी तर 15 गैरसरकारी सदस्य म्हणून नामित झाले होते. दोन्ही सदनातील निवडून आलेले सदस्य हे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून आले होते. परंतु या निवडणुकीमध्ये मतदान अधिकार हा फार सीमित स्वरूपाचा होता. मालमत्ता, कर भरणे आणि शिक्षण यावरच हा मतदान अधिकार देण्यात आला होता. कौन्सिल ऑफ स्टेट्सच्या बाबतीत मतदारांची मालमत्ताविषयक किमान मर्यादा ही फार अधिक ठेवण्यात आली होती. त्यामुळे हे सदस्य म्हणजे श्रीमंत जमीनदार व व्यापारी यांसाठी जणू राखीव होते. असेंब्लीच्या निवडणुकीसाठी मतदारांनी मालमत्ताविषयक मर्यादा कौन्सिल ऑफ स्टेट्ससाठी असणाऱ्या मर्यादेपेक्षा बरीच खालची होती, पण तरीही ती प्रांतिक मतदारसंघातल्यापेक्षा बरीच वरची होती. 1920मधील कौन्सिलच्या मतदारसंघाची व्याप्ती फक्त 17,644 व्यक्तीपुरती तर असेंब्ली मतदारसंघाची 9,04,746 व्यक्तीपुरती होती. कौन्सिलचा सर्वसामान्य कालावधी 5 वर्षाचा तर असेंब्लीचा 3 वर्षाचा होता. पूर्ण कालावधी अगोदरच 1 किंवा 2 सदने बरखास्त करण्याचा गव्हर्नरला अधिकार होता. काही विशिष्ट परिस्थितीत तो हा कालावधी वाढवू शकत होता. दोन्ही सदनांचे अधिकार परस्पर संबंध होते. पुरवठा करण्याचे किंवा तो रोखण्याचे अधिकार फक्त असेंब्लीलाच होते. 1919च्या कायद्याने प्रांतामध्ये पुढे द्विसदनी पद्धत या नावाने प्रख्यात झालेल्या पद्धतीची जबाबदार सरकारे आणखी खरी, परंतु केंद्रात त्यांनी जबाबदारीचा कोणताच घटक निर्माण केला नाही. गव्हर्नर जनरल इन कौन्सिल हा सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया याला आणि त्याच्याद्वारे ब्रिटिश पार्लमेंटला जबाबदार असण्याचे सुरू राहिले. अगोदरच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलपेक्षा केंद्रीय कायदेमंडळ अधिक प्रातिनिधिक झाले हे खरे आणि पुरवठाविषयक मंजुरीचे अधिकार त्याला प्रथमच मिळाले हेही खरे, परंतु तरीही ते सरकारची जागा घेऊ शकत नव्हते आणि त्याचे कायदाविषयक व वित्तीय नियंत्रणविषयक अधिकार सीमितच होते. अधिकारांच्या बाबतीत गव्हर्नर जनरल वरचढ होता. अशा रीतीने संपूर्ण ब्रिटिश इंडियाकरिता, ब्रिटिश प्रजेकरिता, ब्रिटिश सम्राटाच्या भारतातील प्रजेकरिता व सेवक वर्गाकरिता तसेच ब्रिटिश इंडियातील पण भारताबाहेरील असलेल्या प्रजेकरिता कायदे करण्याचे अधिकार केंद्रीय कायदेमंडळाकडे असल्याचे पुनर्घोषित केले गेले असले तरीही ब्रिटिश पार्लमेंटच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचणार नाही किंवा गव्हर्नर जनरल व त्याचे सल्लागार मंडळ यांचे वर्चस्व कमी होणार नाही अशा रीतीने हे अधिकार सीमित करण्यात आले होते. स्थूलपणाने सांगावयाचे झाल्यास या कायदेमंडळाला ब्रिटिश इंडियाबाबत पार्लमेंटने केलेल्या कोणत्याही कायद्यात
सुधारणा करण्याचा वा तो रद्द करण्याचा किंवा ब्रिटिश पार्लमेंटच्या अधिकाराला धक्का पोहोचेल असे काहीही करण्याचा अधिकार नव्हता. काही महत्त्वाच्या बाबतीत उपाययोजनांसंबंधीचे प्रस्ताव गव्हर्नर जनरलच्या पूर्व अनुमताशिवाय या कायदेमंडळाच्या दोन्ही सदनात मांडू नयेत, असेही या कायद्यात नमूद होते. कायदेमंडळाने पास केलेले बिल आपला नकाराधिकार वापरून रद्द करण्याचा किंवा ते ब्रिटिश सम्राटाकडे विचारार्थ पाठविण्याचा अधिकार तर गव्हर्नर जनरलला होताच, पण त्याशिवाय ब्रिटिश इंडियाच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या सुरक्षेसाठी, शांततेसाठी वा हितासाठी आवश्यक वाटेल असा कायदा करून घेण्याचा अधिकारही आता त्याला देण्यात आला होता. आणीबाणीच्या परिस्थितीत ब्रिटिश इंडियात शांतता नांदावी व सरकार चांगले चालावे म्हणून वटहुकूम काढण्याचाही अधिकार गव्हर्नर जनरलकडे पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे वित्तीय बाबी संबंधातही खर्चविषयक मागणीला मंजुरी देण्याचे किंवा ती नाकारण्याचे वा कमी करण्याचे अधिकार लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला दिलेले असले तरी अशा मागणीला मंजुरी देण्याचे असेंब्लीने नाकारल्यास किंवा मागणीमध्ये कपात केल्यास उक्त रक्कम आपली शासनविषयक जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे असे सांगून गव्हर्नर जनरल ती मागणी मंजूर करून घेऊ शकत असे. तेव्हा 1919च्या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेले हे कायदेमंडळ ही एक सत्ताशून्य अशी कायदे करणारी संस्था होती. कार्यकारी शासनापुढे तिचे काहीच चालत नसे. मग ती बाब प्रशासकीय असो, कायदाविषयक असो वा वित्तविषयक असो. असे असले तरी कायदेमंडळाच्या ह्या निर्मितीनंतर कायदे करण्याचे काम ही गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची जबाबदारी राहिली नव्हती. या काउन्सिलचे कार्य आता कॅबिनेटच्या स्वरूपातच उरले. तिने आता वित्तविषयक व कायदेविषयक प्रस्ताव गैरसरकारी व्यक्ती अध्यक्ष असलेल्या कायदेमंडळाकडे पाठवावे एवढेच. यानंतर कायदेविषयक कामकाजात बरीच मोठी वाढ झालेली दिसून येते. देशाच्या कायम हिताचे ठरतील असे अनेक कायदे करण्यात आले. काही ठराविक खर्चाच्या बाबी वगळता अर्थसंकल्पाला सदनाची मंजुरी आवश्यक आहे. सदनाने संपूर्ण अर्थसंकल्प फेटाळून लावला किंवा पुरवठा सेवाविषयक खर्च नाकारला तर सरकारवर कठीण प्रसंग बेतत असे. सभागृहात भाषण स्वातंत्र्याला पूर्ण मोकळीक होती. सदस्यांना प्रश्न विचारण्याचा, प्रस्ताव वा स्थगन प्रस्ताव मांडण्याचा पूर्ण अधिकार असे. त्यामुळे सरकारवर टीका करण्याची व त्याला उघडे पाडण्याची संधी सदस्य घेऊ शकत. काही सदस्यांना स्थायी समितीसारख्या माध्यमाद्वारे सरकारवर प्रभावही पाडता येत असे व कार्यकारी विभागांची कामे कशी चालतात हे जवळून पाहता येत असे. केंद्रीय कायदेमंडळाची निर्मिती ही एक ऐतिहासिक महत्त्वाची घटना होती. कायदे करण्यात सहभागी होण्याची व सरकारच्या धोरणांवर प्रभाव पाडण्याची संधी लोकप्रतिनिधींना पहिल्यांदाच मिळाली होती. देशाचे राजकीय भवितव्य घडवण्यातही या कायदेमंडळाचा फार मोठा सहभाग होता. परकीय सत्ता उलथून टाकण्याचा लढा देशात सुरूच असताना कायदेमंडळातील लोकप्रतिनिधी इकडे सदनातही लढत देत होते. परकीय सत्तेने जनमानसापुढे आपला पराभव पत्करल्याचे जगाला दिसून आले. परंतु सरकारला याचे काहीच नव्हते. कारण नामीत अशा कार्यकारी सदस्यांना सरकार सोडून जाण्याचे बंधन नव्हते. तरीही कठोर टीका करणाऱ्या कायदेमंडळाचा वचक कार्यकारी शासनाला जाणवत असे आणि लोकांना आपल्या जबाबदार आहोत ह्या जाणीवेने त्या शासन आपली कामे काळजीने व कसुरीने करीत. 1919च्या या सुधारणांबद्दल लोकमान्य टिळक म्हणाले होते, सूर्य उगवला पण ही सकाळ नाही. सुधारणा असमाधानकारक आणि अत्यंत निराशाजनक आहेत. पण ते असेही म्हणाले की जे दिले ते आम्ही स्वीकारू, आम्ही भांडू, परिश्रम करू आणि लवकरात लवकर आणखी पदरात पाडून घेऊ. जबाबदारीचे सहकार्य असे त्यांचे धोरण होते. त्या धोरणात सहकार्य होते आणि घटनात्मक अधिकारांचा आग्रहही होता. तशीच वेळ आल्यास घटनात्मक अडवणूकही होती. ॲनी बेझंट म्हणाल्या होत्या, ही योजना म्हणजे देणाऱ्या ब्रिटिशांना व घेणाऱ्या भारतीयांनाही दोघांनाही न शोभणारी अशी होती. 1919च्या ह्या सुधारणांमुळे काँग्रेसमध्येच मतभेदांची दरी निर्माण झाली. 1918मध्येच काही मवाळांनी काँग्रेस सोडली व सुरेंद्रनाथांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नॅशनल लिबरेशन फेडरेशन नावाची एक वेगळी संघटना स्थापन केली. ह्या मवाळांनी या सुधारणा उचलून धरल्या. पण आपल्या 1919च्या अमृतसर येथील अधिवेशनात काँग्रेसने या सुधारणांची अपुऱ्या, असमाधानकारक व निराशाजनक ह्या शब्दात संभावना केली.
विद्यार्थ्यांनो, आपली संसद या पुस्तकातील हा भाग पहिला होता. भाग दुसरा लगेचच. चला तर भेटूया पुढच्या ऑडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद विद्यार्थ्यांना.